आहोत। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिलं होती, मात्र वनमंत्री झाल्यावर ती मला सोडून द्यावी लागली, असं धक्कादायक विधान केलंय वनमंत्री गणेश नाईक यांनी। वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये राज्य मुस्लिम खाटीक समाजाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना गणेश नाईकांनी हे विधान केलं। नाईकांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। वनमंत्री गणेश नाईक यांनी असं म्हटलंय की माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिलं होते, पण वनमंत्री झाल्यावर ती सोडून द्यावी लागली, असं धक्कादायक विधान केलंय गणेश नाईकांनी। हरिण आणि बिबट्याची पिलं माझ्याकडे होती आणि वनमंत्री झाल्यावर मला ती सोडून द्यावी लागली, असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलेलं आहे। ते एका कार्यक्रमादरम्यान सगळ्यांसमक्ष बोलताना असं धक्कादायक विधान करून गेलेले आहेत। मेरे लिए इसने हरिण लेके आया था मेरे लिए। कौन? हाँ, चांद कुरैशी हजारा बजे मेरे लिए हरिण का बच्चा लेके आया। मुझे कहाँ से लाया? तो बोलते बकरी के काफिले में ये आ गया। मैंने संभाला था उसको। जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने यार अभी अपने इधर नहीं रख सकते, उसको छोड़ दिया मैंने, क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना, ऐसे तो मेरे पास लेपर्ड के बच्चे भी, लेकिन वो कौन संभालेगा उसको? ये नहीं, अपन प्यार से संभाले, लेकिन कानून के तौर पे वो गुनाह है। नागपूर जिल्ह्यातील वाना डोंगरी इथं एकाच घरात तब्बल 200 मतदार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते दिनेश बंग यांनी केलाय। वाना डोंगरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 5च्या सरोदीपुरा भागातील घर क्रमांक 1 मध्ये हे मतदार नोंदवले गेलेत। संपत बावनथळे यांच्या घरात हे मतदार सापडलेत, त्यामुळे निवडणुकीच्या आधी खळबळ उडाली आहे। एक घर 200 मतदार, मतदार नोंदणीचं गौडबंगाल काय? प्रशासकीय चूक की आणखीन काही? हे घर जरा निरखून बघा। या घरात 1-2 नव्हे तर तब्बल 200 मतदार राहतात। पण या घरात 200 लोक कसे राहू शकतात असा प्रश्न कोणालाही पडल्याशिवाय राहणार नाही, कारण घराचा आकार पाहता 200 लोक इथे राहणं अशक्य आहे। मात्र निवडणूक आयोगाला त्याचं काहीही देणं घेणं नाही आणि त्यामुळेच या घरात 200 लोक राहत असल्याची मतदार यादीत नोंद झाली आहे। नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील वाना डोंगरी नगर परिषदेत संपत बावनथळेंचं हे घर आहे। मतदार यादीत होणारे घोळ काही केल्या थांबत नाहीये। आता तर नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणा विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच पत्त्याच्या नावानं 200 मतदारांची नोंदणी झाल्याचा एक प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातल्या निवडणूक यादीवर पुन्हा एकदा जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं। एकीकडे मतदार यादीत 200 मतदार या घरात राहत असल्याची नोंद आढळून आली आहे, तर दुसरीकडे घरमालक बावनथळेंनाच याची साधी कल्पनाही नव्हती। परस्पर त्यांच्या घराचा पत्ता देऊन मतदार नोंदणी करण्यात आली होती। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी चौकशी केल्यानंतर बावनथळेंना त्याची खबर लागली। मला काहीच माहिती नाहीये किती लोकांची नावं आहेत, आमचे घरचे लोक नावं आहेत तेच माहिती आहे मला, त्याच्या व्यतिरिक्त काही माहित नाही आम्हाला। बरं, मला सांगा, तुम्हाला कोणी कुठल्या पक्षाचे लोक वगैरे आधार कार्ड किंवा काही इलेक्ट्रिक बिल वगैरे असं मागायला आले होते? नाही। अरे यादीच खोट आहे ना, हे यादी होय का? हे काही यादी नाही आहे। नंबर 1, मला तर एक प्रश्न हा पडला की घर क्रमांक 1 मध्ये 190, अरे शरम लागायला पाहिजे त्या ज्याने यादी बनवली त्याला शरम लागायला पाहिजे की 104 ठीक आहे आपण घर क्रमांक 1 करून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाव मॅच झाले पाहिजे ना। जे वॉर्ड फॉर्मेशन त्यांनी जे केलेलं आहे ते वॉर्ड फॉर्मेशन प्रमाणे वोटिंग करायला पाहिजे होती त्यांनी, पण त्यांनी केले नाही आहे। फक्त टेबलवरच पानं इकडच्या तिकडं करून टाकले आणि म्हणते ओके झाली लिस्ट। मतदार यादीतील पत्त्यांचा घोळ समोर आल्यानंतर वादाला तोंड फुटलंय। वॉर्डातील रहिवासी नसलेल्यांची नावं मतदार यादीत टाकण्यात आल्याचा आरोप केला जातोय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या या आरोपांचं खंडन केलंय। आता निवडणूक आले आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही, त्यांना आपली हार, त्यांना आपला पराभव हा दिसून आला, त्याच्यामुळे फक्त फॉल्स एलिगेशन करायचं, फॉल्स नेरेटिव्ह जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत।
दरम्यान वानाडोंगरीचे मुख्याधिकारी राहुल परिहार यांनी मतदार यादीतील घोळाविषयी हे स्पष्टीकरण दिलंय. 0 किंवा 1 जसं मी सांगितलं त्या प्रमाणात काही ठिकाणी अतिक्रमण असतं किंवा काही लोक ऑनलाईन फॉर्म भरतात, काही लोक ऑफलाईन फॉर्म भरतात. त्यामुळे त्याचं प्रॉपर कधी कधी त्यामध्ये घर क्रमांक नसतो, त्यामध्ये 0 किंवा 1 किंवा नॉट अवेलेबल असा उल्लेख त्यामध्ये येतो. पण त्यानंतर चेकलिस्ट निघून BLOद्वारे ते व्हेरीफाय करून त्यानंतरच त्यांना पात्र किंवा अपात्र केलं जातं. त्यामुळे असा प्रकार असणे थोडं अवघडच आहे. काँग्रेसकडून मतचोरीचा आरोप केल्यामुळे आता विरोधी पक्षाकडून मतदार याद्यांची पडताळणी केली जाते. या दरम्यान एकाच घरात 200 मतदारांच्या नोंदणीचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे आगामी काळात यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.